आता तुमची गाडी होणार 2 ते 3 तासामध्ये सर्व्हिसिंग, सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी आलो तो जत्रा हॉटेल या ठिकाणी, मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटर नवीन झालंय शानकारचं. इथं आल्याच्या नंतर प्रसाद सरांना भेटलो. सरांना म्हटलं सर माझी टी परमिट गाडी आहे, काम एकदम जबरदस्त झालं पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे, कारण की इतर शोरूम मध्ये ना म्हटलं सकाळी लावलं तर एक संध्याकाळी गाडी भेटते म्हटलं, पण आम्हाला लवकर गाडी पाहिजे. सर म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 2 तासामध्ये मी गाडी रेडी करून देतो. म्हटलं क्या बात आहे. मग काय त्यांचे 4 पण वर्कर आले आणि कामाला डायरेक्ट भिडले ना. अरे बाप रे, म्हटलं काम तर इतकं जोरात चालू आहे, क्या बात आहे. इतर शोरूम मध्ये एवढं फास्ट काम कधीच होत नाही. आणि सरांनी 2 तास दिलेले. म्हटलं 2 तास, अरे बाप रे बाप. म्हटलं 2 तासामध्ये कुठंच काम, कारण सर स्वतः उभे होते. म्हटलं क्या बात आहे यार, सर स्वतः उभे असलं काम तर टाकाटक होणारच नाही यार. आणि वर्कर पण इतके भारी होते ना, काम आहे ना एकदम टाकाटक करत होते यार. म्हटलं एवढं भारी सर्व्हिस ना कुठं देत नाही बरं काय. तर म्हटलं चला पार्ट वगैरे भेटता का नाही, तर पार्टवाले बी तयार होते. म्हणे भाऊ तुम्ही एसीत बसा, पार्ट सगळे भेटतील, टेन्शन घेऊ नका. म्हटलं क्या बात. मित्र तर माझ्या आधी जाऊन बसला एसी मध्ये. म्हटलं अरे बाप रे, इथं नाही बसायचं. म्हटलं आपल्यासाठी वेटिंग रूम बनवलाय त्यांनी, मस्त एसीची हवा खात बसला भावा इथं. मग काय भाऊ पण बसला, पण इथून आहे ना सगळं दिसतं, मस्त लोकेशन दिसतं, तुमची गाडी काय करते काय नाही, कोण काय करते सगळं दिसतं. अचानक सरांनी आवाज दिला, म्हणे तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, सीएनजी संपला, एक काम करा 8 डब्बा घ्या, बाजूने पेट्रोल भरून या. अरे बाप रे, म्हटलं आता झाला शॉर्ट. म्हटलं सर म्हणे गाडी घेऊन जा. म्हटलं नाही सर, पायी जातो ना. म्हटलं तेवढंच वेट लॉस होईल ना. मग काय तुमच्या भावाने पेट्रोल घे. डायरेक्ट पोहोचलो सर्व्हिस सेंटरला. मग इथं पोहोचल्याच्या नंतर मस्त सरांनी पेट्रोल टाकलं, गाडी वॉशिंगला पाठवली, कारण गाडीचं काम एकदम टाकाटक झालेलं होतं. आणि बिल पण एकदम रिजनेबल रेटमध्ये, मला ज्या रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये काम झालं. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.